Dear student, last time we have discussed the first poem in unit number 2, The Cherry Tree, poem written by Ruskin Bond. And in today's video, we are going to discuss one of the important poem in poetry section 2.2, The Sower. This poem is written by Thoru Datta किंवा थोरुदत्ता दत्त, Indian poetess. Before going to start the poem, as usual, we will discuss here some questions given in icebreaker sections. या ठिकाणी सुरुवातीला दिलेले काही प्रश्न आपण या ठिकाणी चर्चा करून पुढे जाणार आहोत. पेज नंबर 71, आइस ब्रेकर्स. मेक अ लिस्ट ऑफ वर्ड्स रिलेटेड टू ॲग्रिकल्चर. ॲग्रिकल्चर शेतीशी संबंधित जे काही शब्द येतात त्या शब्दांची लिस्ट बनवा असं सांगितलेलं आहे. कोणते कोणते शब्द आहेत की जे शेतीशी संबंधित येतात? मेक अ लिस्ट ऑफ वर्ड्स रिलेटेड टू ॲग्रिकल्चर. तर बघा की फार्मर, क्रॉप, फील्ड्स, सो, SOW, सो म्हणजे बिया पेरणी, रीप म्हणजे आपण त्याला जे पीक आहे ते काढणीला येणं असं त्याचा अर्थ. प्लॉ म्हणतो आपण, PLOUGH, प्लॉ, नांगरणे. इरिगेशन म्हणजे पिकांना पाणी वगैरे देण्याची व्यवस्था, त्याला आपण सिंचन व्यवस्था म्हणतो. रेनफॉल, बंपर हार्वेस्ट. दीज आर सम वर्ड्स रिलेटेड टू द ॲग्रिकल्चर. हे सगळे शेतीशी संबंधित शब्द आहेत. परत एकदा बघा, फार्मर, क्रॉप, फील्ड, सो, रीप, प्लॉ, इरिगेट, रेनफॉल, बंपर हार्वेस्ट. दीज आर सम रिलेटेड वर्ड्स टू ॲग्रिकल्चर. नेक्स्ट क्वेश्चन, डिस्कस द ॲक्टिव्हिटीज कॅरीड आउट बाय अ फार्मर. आता एखादा शेतकरी ज्यावेळेला शेतीमध्ये एखादं पीक घेतो त्यावेळेला त्याला कोणत्या कोणत्या स्टेजेसमधून जावं लागतं, कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटीज त्याला कराव्या लागतात. फर्स्ट, प्लॉईंग म्हणजे त्याची जी शेती आहे तो पहिल्यांदा नांगरणी करतो, प्लॉईंग म्हणतात त्याला. टू प्लॉ, PLOUGH. तर प्लॉईंग आहे म्हणजे नांगरणी आहे. देन सोविंग, SOWING, सोविंग म्हणजे पेरणी करणं. इरिगेटिंग म्हणजे पाणी देणं वगैरे शेतीला. अँड नेक्स्ट हार्वेस्टिंग, त्याची कापणी वगैरे करणं, मळणी, कापणी असं त्याचा. मीन्स प्लॉईंग, सोईंग, इरिगेटिंग, हार्वेस्टिंग. दीज आर ॲक्टिव्हिटीज कॅरीड आउट बाय अ फार्मर इन अ होल इयर. वर्षभरामध्ये या गोष्टी शेतकरी करतो. इन अवर कंट्री इंजिनिअरिंग, टीचिंग अँड मेडिकल फील्ड्स आर मच सॉट आफ्टर. बघा, आपल्या देशामध्ये बऱ्याचदा इंजिनियर, मेडिकल फील्ड, टीचिंग फील्ड ह्या थोड्याशा प्रोफेशनली फील्ड अशा वाटतात. हे चांगले प्रोफेशन्स वाटतात. अदर प्रोफेशन्स, ऑक्युपेशन्स, दो दे मेक अ सिग्निफिकंट कॉन्ट्रीब्युशन टू द सोसायटी, डू नॉट गेट देअर ड्यू. आणि मग इतरही काही प्रोफेशन्स आहेत, ऑक्युपेशन्स आहेत, व्यवसाय आहेत, जरी ते देशाच्या समाजाच्या ह्याच्यामध्ये त्यांचं जे योगदान आहे ते चांगलं असलं तरीसुद्धा त्याला म्हणावं तितकं महत्त्व दिलं जात नाही आपल्या देशामध्ये. विशेषतः इंजिनियर, टीचिंग किंवा मेडिकल फील्ड अशा फील्ड्समध्ये लोकांना जास्त इंटरेस्ट वाटतो आहे. मग शेती असेल, व्यवसाय असेल, अशा बऱ्याचशा काही गोष्टी आहेत की ज्या समाजासाठी कॉन्ट्रीब्युशन देतात, पण आपण त्याला फारसं किंमत देत नाही, त्याला जास्त व्हॅल्यू देत नाही. तर का, अशा कोणत्या फील्ड्स आहेत ते आपल्याला या ठिकाणी डिस्कशन करायचे आहेत. मेक अ लिस्ट ऑफ ऑक्युपेशन्स, प्रोफेशनल्स दॅट मेक अ सिग्निफिकंट कॉन्ट्रीब्युशन टू द सोसायटी बट डू नॉट गेट देअर ड्यूज. त्याची आपल्याला यादी करायची आहे. पहिल्यांदाच दिलं आहे बघा, फार्मर आपल्या कवितेशी संबंधित आहे. त्यामुळे फार्मर और फार्मिंग इज अ हायली
अनप्रेडिक्टेबल इकॉनॉमिक गेन्स. विशेषतः शेतीमध्ये काय होतं की आपल्याला इकॉनॉमिक गेन जे आहे ती अनप्रेडिक्टेबल असते, म्हणजे खात्री देता येत नाही शेतीची. कधी एखाद्या वेळेला पावसामुळं, वादळामुळं किंवा कमी पावसामुळं शेती वाया जाण्याची शक्यता असते. देन कन्झर्वन्सी वर्कर्स. कन्झर्वन्सी वर्कर्स कोणते, तर एंगेज्ड इन ऑक्युपेशन्स इन्व्हॉल्विंग हेल्थ रिस्क्स इन अनसॅनिटरी कंडिशन्स विदाउट रिक्वायर्ड वर्क गिअर अँड इक्विपमेंट. योग्य साधनं त्यांना भेटत नाहीत, परंतु ते अशा व्यवसायामध्ये हेल्थ रिस्क जे आहेत त्यामध्ये काम करत असतात. नर्सिंगसारखे वगैरे काही फील्ड्स आहेत. देन हाऊस हेल्प. हाऊस हेल्पचे काम करणारे पण काही लोक आहेत, घरगुती काम करणारे, घरकाम करणारे. नो पेड टाईम ऑफ, नो मिनिमम वेज ॲश्युअर्ड, नो ओल्ड एज बेनिफिट्स. म्हणजे या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांना ह्या काही बेनिफिट्स भेटत नाहीत, म्हणजे वेळेचं बंधन नसतं किंवा योग्य असं त्यांना मोबदलाही भेटत नाही त्या कामाचा. किंवा ओल्ड एजमध्ये काम करणारेसुद्धा काही लोक आहेत, त्यांना त्याचे ओल्ड एज बेनिफिट्स भेटत नाहीत असं. आता डेली वेजेस लेबरर्स असतात बघा. काही लेबरर्स आहेत की डेली वेजेसवरती काम करतात, रोजंदारीवर काम करणारे लोक असतात. अनसेफ वर्क कंडिशन. त्यांचं वर्क कंडिशन फारसं सेफ नसतं. आर्बिट्ररी वेजेस, जेंडर इनइक्वॅलिटी, नो हाऊसिंग. बऱ्याच लोकांना घरी नसतं. नो प्रॉपर एज्युकेशन. योग्य शिक्षण मिळत नाही त्यांच्या मुलांना वगैरे. नो हेल्थ केअर. ग्रीडी लेबर कॉन्ट्रॅक्टर्स. काही जे कॉन्ट्रॅक्टर्स असतात ते ग्रीडी असतात, म्हणजे कामगारांची पिळवणूक करतात, योग्य मोबदला देत नाही, त्यांच्या आरोग्याची काळजी घेत नाहीत. अशा काही गोष्टी त्या ठिकाणी होतात. डेली वेजेस लेबर जे असतात त्यांचे. नेक्स्ट आहे ते म्हणजे स्ट्रीट वेंडर्स असतात, म्हणजे रस्त्यानं वगैरे भाजीपाला वगैरे विकणारे किंवा इतरही काही व्यवसाय करणारे लोक असतात, स्ट्रीट वेंडर्स. त्याचं जे काही गोष्टी असतात त्यांच्या व्यवसायाशी रिलेटेड, तर अनसर्टन इन्कम असतो त्यांचा, निश्चित असा काही इन्कम नसतो, झाला तरी व्यवसाय नाही तर नाही असं. हॅरॅसमेंट होते, या सगळ्या गोष्टी आहेत. आता नेक्स्ट क्वेश्चन महत्त्वाचा आहे. ॲग्रिकल्चर इज द बॅकबोन ऑफ अवर इंडियन इकॉनॉमी. आपल्या भारताच्या इकॉनॉमीचा तर शेती हा एक बॅकबोन आहे, असा कणा आहे. शेतीवरती आधारित आपली इकॉनॉमी आहे. फिल इन द बॉक्सेस सपोर्टिंग धिस स्टेटमेंट. आणि मग या ठिकाणी आपल्याला एक छोटीशी वेब आहे अर्थात ती आपल्याला कंप्लीट करायची आहे. कंप्लीट दी फॉलोइंग वेब डायग्रॅम. हा जो डायग्रॅम आपल्याला कंप्लीट करायचा आहे, या ठिकाणी जे बॉक्सेस आहेत ते सपोर्ट करायचे आहेत की कसं ॲग्रिकल्चर आपल्या इकॉनॉमीची बॅकबोन आहे. ॲग्रिकल्चर द बॅकबोन ऑफ इंडिया असं म्हटलेलं आहे. आपल्याला काय त्याच्या सपोर्टेड काही सेंटेन्स सांगता येतील, काही गोष्टी त्याला सांगता येतील. वन इज गिवन फॉर अस. एक दिलेलं आहे आपल्याला बघा. तर अ लार्ज पार्ट ऑफ इंडियन पॉप्युलेशन इज इन्व्हॉल्वड इन ॲग्रिकल्चर. आपल्या देशातली बहुसंख्य लोकसंख्या ही शेतीमध्ये इन्व्हॉल्व आहे. लार्ज पार्ट ऑफ इंडियन पॉप्युलेशन इज इन्व्हॉल्वड इन ॲग्रिकल्चर. सेकंड काय सांगता येईल, इंडियाज एंटायर पॉप्युलेशन ऑफ मोर दॅन अ बिलियन डिपेंड एव्हरी डे ऑन द फूड क्रॉप्स ग्रोन बाय अवर फार्मर्स. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतीवर आधारित आपल्या पॉप्युलेशनमधली जास्तीत जास्त लोकसंख्या ही त्या उत्पन्नावर आधारित आहे. इंडस्ट्रीमधून निर्माण होणाऱ्या वस्तूवरती डिपेंड असणारे कमी, पण शेतीतील उत्पन्नावर आधारित लोकसंख्या जास्त आहे. इंडियाज एंटायर पॉप्युलेशन, जवळजवळ सर्वच लोकसंख्या, इंडियाज एंटायर संपूर्ण पॉप्युलेशन ऑफ मोर दॅन अ बिलियन डिपेंड एव्हरी डे ऑन द फूड क्रॉप्स ग्रोन बाय अवर फार्मर्स. म्हणजे शेतकऱ्यावर आधारित आहेत लोक. सर्वायवल ऑफ द पॉप्युलेशन विदाउट अदर इंडस्ट्रीज लाईक IT और ऑटोमोबाईल इज पॉसिबल बट नॉट विदाउट ॲग्रिकल्चर. बाकीच्या ज्या काही इंडस्ट्री आहेत, IT असेल, ऑटोमोबाईल इंडस्ट्री असेल, ह्या ज्या आहेत त्याही ॲग्रिकल्चरवरती आहेत आधारित, असा त्याचा अर्थ आहे. सर्वायवल ऑफ द पॉप्युलेशन विदाउट अदर इंडस्ट्रीज लाईक IT अँड ऑटोमोबाईल इज पॉसिबल बट नॉट विदाउट ॲग्रिकल्चर. आणि शेवटी आपण असं म्हणेल की डायव्हर्स जिओग्राफी अँड क्लायमेट ऑफ इंडिया अलोज अ व्हरायटी ऑफ क्रॉप्स टू बी ग्रोन सुटेड टू द लोकल कंडिशन्स. आणि मग आपल्या भारताच्या शेतीमध्ये आपल्याला विविधता दिसून येते. डायव्हर्स जिओग्राफी आहे,
क्लायमेट आहे आपल्या देशामधलं सुटेबल असं शेतीसाठी, फार्मिंगसाठी. सो अलोज अ व्हरायटी ऑफ क्रॉप्स टू बी ग्रोन. आणि मग शेतकऱ्याला की वेगवेगळ्या पद्धतीचे क्रॉप्स घ्यायला या ठिकाणी संधी आहे. द लोकल कंडिशन ही शेतीला असं पूरक असं आहे, सुटेबल असं आहे. मग वेगवेगळ्या भागामध्ये काही ठिकाणी फळशेती केली जाते, काही ठिकाणी भात शेती असेल किंवा जिरायत शेती असेल. अशा पद्धतीची वेगवेगळ्या पद्धतीची शेती आपल्या देशामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सो ऑन पेज नंबर 72, 72 पान नंबर बघा. हिअर इज गिवन शॉर्ट इन्फॉर्मेशन अबाउट द पोएट. कवीबद्दल थोडक्यात माहिती आहे. सुरुवातीला विक्टर ह्युगो. आता हे जे विक्टर ह्युगो आहेत ते फ्रेंच रायटर आहेत, रोमॅन्टिक रायटर आहेत. त्यांच्या कविता काही ट्रान्सलेट केलेल्या इंडियन पोएट थोरुलता दत्त यांनी. आणि ही जी कविता आहे द सोवर ही अशाच पद्धतीची ट्रान्सलेटेड अशी पोएम आहे. बघा, विक्टर ह्युगो is a poet, novelist and dramatist of the 19th century, was the most important of French romantic writers. फ्रेंचमधले जे रोमॅन्टिक रायटर्स आहेत त्यांच्या लाईनमधले असे हे पोएट, नॉवेलिस्ट अँड ड्रॅमॅटिस्ट म्हणजे कवी, कादंबरीकार आणि नाटककार 19व्या शतकातले विक्टर ह्युगो आहेत. Though regarded in France as one of the country's greatest poets, he is better known for novels as Notre Dame de Paris. बघा, नॉवेलचा जो काही प्रकार नॉट्रे डेम डी पॅरिस 1831मध्ये त्यांनी जे लिहिलं त्याच्याबद्दल ते जास्त वेल नोन आहेत. अँड लीज मिझरेबल्स किंवा लेस मिझरेबल्स असं आपण म्हणतो 1862मध्ये त्यांनी लिहिलेलं आहे, त्याच्याबद्दल ते वेल नोन आहेत. आता हे विक्टर ह्युगो इथं यांची माहिती इथं देण्याचं कारण असं आहे की द सोअर ही जी कविता आहे ती थोरुलता दत्त यांनी लिहिलेली आहे आणि त्या बेंगाली पोएट आहेत. थोरुलता दत्त अ बेंगाली पोएट ऑल्सो नोन ॲज थोरुलता किंवा थोरू अशा शॉर्ट नावाने ते ओळखल्या जातात. सी रोट इन इंग्लिश अँड फ्रेंच. त्यांनी इंग्रजी आणि फ्रेंच दोन्ही भाषेमध्ये लिहिलेलं आहे. सी वॉज बॉर्न ऑन 4 मार्च 1856 इन कोलकाता. 4 मार्च 1856मध्ये त्यांचा कोलकात्यामध्ये जन्म झालेला आहे. सी इज कन्सिडर्ड टू बी द फर्स्ट इंडियन पोएटेस टू राईट व्हर्सेस इन इंग्लिश अँड फ्रेंच. म्हणजे इंग्रजी आणि फ्रेंचमध्ये लिहिणाऱ्या भारतातल्या पहिल्या कवी असं थोरू दत्त यांना ओळखलं जातं. सी ट्रान्सलेटेड डझन्स ऑफ पोएम्स अँड कम्प्लिटेड अ नॉवेल बिफोर हर डेथ ॲट दी एज ऑफ 21. वयाच्या 21व्या वर्षी त्या मयत झालेल्या आहेत. त्यापूर्वी त्यांनी कितीतरी कविता लिहून ठेवलेल्या आहेत, काही नाटकं लिहिलेली आहेत. सी ट्रान्सलेटेड त्यांनी काही फ्रेंचमधल्या कविता किंवा नॉवेल्स हे ट्रान्सलेट केलेले आहेत. सी ट्रान्सलेटेड डझन्स ऑफ पोएम्स अँड कम्प्लिटेड अ नॉवेल बिफोर हर डेथ ॲट दी एज ऑफ 21. हर पोएम्स सच ॲज सीता, लोटस अँड अवर कॅज्युरिना ट्री आर वेल लवेड. त्यांच्या ह्या ज्या कविता आहेत सीता, लोटस आणि कॅज्युरिना ट्रीज ह्या वेल नोन अशा कविता आहेत. वाचकांनी त्याच्यावरती प्रेम केलेलं आहे, वाचकांना आवडलेल्या आहेत. द सोवर. आता ही जी कविता आपल्या अभ्यासासाठी आहे, छोटी कविता आहे परंतु सुंदर अशी कविता आहे. द सोवर इज अ ट्रान्सलेशन ऑफ विक्टर ह्युगोज पोयम. विक्टर ह्युगोंच्या कवितेचं ते ट्रान्सलेशन केलेलं आहे. सीझन देज सिमिलीज असं त्या ली सोयर अशी ती विक्टर ह्युगो यांची कविता आहे आणि त्याच्यातून द सोवर असं ट्रान्सलेशन करून थोरू दत्त यांनी ती कविता आपल्यासमोर सादर केलेली आहे. इट इज ट्रान्सलेटेड बाय थोरू दत्त फ्रॉम फ्रेंच टू इंग्लिश. फ्रेंचमधून ती इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलेली आहे. द सोवर इज अ पोयम अबाउट अ फार्मर. ही कविता जी आहे ती शेतकऱ्याबद्दल आहे. द सोवर इज अ पोयम अबाउट अ फार्मर हू इज सोविंग सीड्स. ही हॅज सीन मेनी बॅड हार्वेस्ट इन हिज लाईफ. तो जो शेतकरी आहे त्यानं त्याच्या शेतीमध्ये अनेक बॅड हार्वेस्ट बघितलेले आहेत. शेतीमध्ये त्याला बऱ्याच वेळेला नुकसान आलेलं आहे, शेतीचं पीक वाया गेलेलं आहे. हाऊएव्हर हे जरी असलं तरीसुद्धा हाऊएव्हर ही इज सो ऑप्टिमिस्टिक ऑफ हॅविंग अ गुड हार्वेस्ट एव्हरी टाईम ही टॉसेस अगेन.
आणि यावर्षी तरी आपल्याला पीक चांगलं मिळेल असा तो ऑप्टिमिस्टिक आहे, आशावादी आहे शेतकरी. आणि पुन्हा तो जोमानं कामाला लागतो आणि प्रत्येक वर्षी तो शेती करतो आहे, असं या कवितेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर रिअल पोएम जी आहे ते आपण बघूया. छोटी आहे कविता. द सोवर. सिटिंग इन अ पोर्चवे कूल सनलाइट आय सी डाईंग फास्ट. Twilight hastens on the rule. Working hours have well nigh passed. Shadows run across the lands. But a sower lingers still. Old in rugs, he patient stands. Looking on, I feel a thrill. Black and high his silhouette dominates the furrows deep. Now to sow the task is set. Soon shall come a time to reap. Marches he along the plain, to and fro, and scatters wide. From his hands the precious grain. Muse I as I see him stride. Darkness deepens, fades the light. Now his gestures to mine eyes are august and strange. His height seems to touch the starry skies. थोरुदत्त. तर थोरुदत्त यांनी अशा शब्दामध्ये आपल्याला ही कविता सादर केलेली आहे. आपल्याला ही लाईन बाय लाईन कविता पाहायची आहे. तत्पूर्वी आपल्याला या कवितेमध्ये आलेले काही डिफिकल्ट वर्ड्स जे आहेत, अननोन वर्ड्स आहेत आपल्यासाठी, असे ते शब्द, त्याचं मिनिंग आपल्याला बघायचं आहे. बघा, पोर्चवे थोडंसं हायलाईट केलेले शब्द आहेत ते. पोर्चवे. पोर्चवे इज अ वरांडा और अ कवर्ड शेल्टर इन फ्रंट ऑफ अ बिल्डिंग, की त्याला आपण घरासमोरील प्रवेश मार्ग म्हणतो किंवा पोर्च म्हणतो किंवा द्वार मंडप म्हणतो. अशी जागा, घराच्या बाहेर थोडीशी पडवी टाईप असते, अशी जागा, त्याला पोर्चवे म्हटलेला आहे. त्यानंतर आणखी एक शब्द आहे बघा, हॅस्टन्स. ट्विलाईट किंवा ट्विलाईट हॅस्टन्स असं म्हटलेलं आहे. तर ट्विलाईट म्हणजे काय, तर संधी प्रकाश. ट्विलाईट म्हणजे काय, संधी प्रकाश. तर आता कवीनं असं का म्हणलेलं आहे ट्विलाईट हॅस्टन्स, ते आपण कवितेच्या लाईन बघताना बघूया. त्यानंतर वेल नाय. बघा, वेल नाय हा एक शब्द आहे. ऑलमोस्ट बट नॉट कम्प्लिटली और एक्झॅक्टली जस्ट अबाउट. वेल नाय, त्याला खूप जवळ किंवा नजीक असा त्याचा अर्थ आहे. सोवर. सोवर म्हणजे काय, द पर्सन हू प्लांट्स द सीड्स, म्हणजे बिया पेरणारा असा. आता शेतकरी जो बिया पेरतो तो सोवर. लिंगर्स. लिंगर्स म्हणजे हँग्ज अराउंड, रिमेन्स, त्याला आपण फिरतो किंवा रेंगाळतो असं म्हणतो. त्यानंतर आणखी एक शब्द आहे बघा, सिल्युएट. सिल्युएट म्हणजे शेप, आउटलाईन ऑफ समवन अगेन्स्ट अ ब्राईटर बॅकग्राऊंड. मागे प्रखर प्रकाश असताना केवळ बाह्याकार दिसणारी काळी आकृती, त्याला सिल्युएट असं म्हणतात. त्यानंतर फ्युरोज. फ्युरोज हा एक शब्द आहे, फरोज असं म्हणतो आपण. लाईन, ट्रेंच, कॅनल असं त्याचं मिनिंग आहे. नांगराने केलेली चर किंवा चाचणी असा त्याचा अर्थ. नांगराने केलेली जी चर असते त्याला फ्युरोज असं म्हणतात. म्यूज, MUSE, म्यूज हा वर्ब आहे. रेस्ट इन थॉट किंवा रिफ्लेक्ट, विचारमग्न होणं, त्याला म्यूज म्हणतात. आणि स्ट्राईड. स्ट्राईड मीन्स वॉक विथ लॉंग स्टेप्स, पुढे चालत जाणे किंवा लांब असे पावलं टाकत जाणे. ऑगस्ट. ऑगस्ट नोबल, डिग्निफाईड, त्याला ओजस्वी किंवा भव्य असं म्हणतात. ऑगस्ट हा जरी मंथ असला तरी या ठिकाणी ऑगस्ट हाचा अर्थ भव्य दिव्य असा घ्यायचा, ओजस्वी, इम्प्रेसिव्ह, डिग्निफाईड असा. सो सी फ्रॉम द फर्स्ट लाईन, सुरुवातीपासून बघा. सिटिंग इन अ पोर्चवे कूल सनलाइट आय सी डाईंग फास्ट. The poet
थोरू दत्त, सी सीटेड इन द फ्रंट ऑफ हर हाऊस, घराच्या पडवीमध्ये पोर्च वेमध्ये ती बसलेली आहे कवयित्री. अँड सी वॉज वॉचिंग द इव्हिनिंग सीन बिफोर हर, आणि संध्याकाळच्या वेळेचा सीन तिच्या डोळ्यासमोर आहे. घराच्या प्रवेशद्वाराजवळ ती बसलेली आहे, सायंकाळचं दृश्य आहे, ती निवांत आहे. सनलाईट आय सी डाईंग फास्ट, ती काय पाहते आहे? सनलाईट आय सी डाईंग फास्ट, सूर्य झपाट्याने मावळतो आहे आणि आकाशात संधिप्रकाश पसरू लागलेला आहे. ट्विलाईट म्हणजे संधिप्रकाश. द सन इज सेटिंग फास्ट, ट्विलाईट हॅस्टन्स म्हणलेला आहे, संधिप्रकाश पसरलेला आहे. हॅस्टन्स म्हणजे पसरणे. द सन इज सेटिंग फास्टली, सूर्य झपाट्याने मावळतो आहे. ट्विलाईट हॅज सेट इन, डे लाईट इज फास्ट फॅडिंग ॲज नाईट फॉल्स अपॉन द अर्थ. आणि मग कवयित्री म्हणते की मी घराच्या प्रवेशद्वाराजवळ बसलेले आहे. सी सीटेड इन फ्रंट ऑफ हर हाऊस इन द पोर्च वे वॉचिंग द इव्हिनिंग सीन बिफोर हर. द सन इज सेटिंग, ट्विलाईट हॅस्टन्स ऑन द रूल, मीन्स ट्विलाईट हॅज सेट इन, डे लाईट हॅज फास्ट फॅडिंग ॲज नाईट फॉल्स अपॉन द अर्थ. आता असं का म्हटलेलं आहे की ट्विलाईट हॅस्टन्स ऑन टू रूल? बघा आपण हे कसं एक्सप्लेन करू शकतो. ट्विलाईट हॅस्टन्स ऑन द रूल म्हटलेलं आहे म्हणजे काय, तर द सन इज सेटिंग फास्टली, आणि संधिप्रकाश जो आहे ट्विलाईट हॅज सेट इन, संधिप्रकाश पडत आहे. डे लाईट इज फास्ट फॅडिंग ॲज नाईट फॉल्स अपॉन द अर्थ, म्हणून असं म्हटलं आहे की ट्विलाईट हॅस्टन ऑन टू रूल असं म्हटलेलं आहे. वर्किंग आवर्स हॅव वेल नाय पास्ट, शॅडो रन अक्रॉस द लँड्स. आणि मग कवयित्री म्हणते, द पोएटिस सेज वर्किंग आवर्स आर ऑलमोस्ट ओव्हर, म्हणजे कामाचे तास तर आता जवळजवळ संपलेलेच आहेत, अंधार पूर्ण पडलेला आहे, याचा अर्थ काम थांबवण्याची वेळ आलेली आहे. वर्किंग आवर्स आर ऑलमोस्ट ओव्हर बट इन द डिमिनेस ऑफ डस्क शी सीज अ फार्मर स्टील अमंग हिज फील्ड. कामाची वेळ जरी संपत आलेली असली तरीसुद्धा तिला त्या घराच्या पोर्चवेमधून समोरच्या शेतामध्ये एक शेतकरी अजूनही रेंगाळताना दिसतो आहे, तो शेतामध्ये काम करताना दिसतो आहे. वर्किंग आवर्स आर वेल नाय मीन्स ऑलमोस्ट बट नॉट कम्प्लिटली और एक्झॅक्टली, जस्ट अबाउट, जवळजवळ संपत आलेले आहे. वेल नाय खूप जवळ, नजीक. अँड सी अ फार्मर स्टील अमॉंग हिज फील्ड, शॅडोज रन अक्रॉस द लँड बट अ सोवर लिंगर स्टील. सोवर म्हणजे बिया पेरणारा, द पर्सन हू प्लांट्स द सीड्स. अँड द पोएटेस सेज दॅट बट अ सोवर लिंगर्स म्हणजे रेंगाळणे, तो शेतकरी जो आहे बिया पेरणारा तो अजूनही त्याच्या शेतामध्ये तो रेंगाळतो आहे, तो अजूनही काम करतो आहे. आणि मग त्या शेतकऱ्याचं वर्णन केलं आहे बघा. ओल्ड इन रॅग्स ही पेशंट स्टँड्स. द पोएटेस डिस्क्राइब्स द फार्मर दॅट ही इज ओल्ड and poor and patiently surveying the land around him. तो म्हातारा आहे, गरीब शेतकरी आहे, शांतपणे आपल्या शेतीला तो सर्वेइंग करत आहे, आजूबाजूला बघत आहे आणि ते बिया पेरण्याचं काम त्या अंधारामध्ये सुद्धा तो करत आहे. ओल्ड इन रग्स म्हणजे तो गरीब आहे, पुअर आहे. ही पेशंट स्टँड्स लुकिंग ऑन म्हणजे तो ऑब्झर्व करत आहे. लुकिंग ऑन आय फील अ थ्रिल. आणि मग कवयित्री म्हणते की सी परसिव्ज अ फिलिंग ऑफ रिस्पेक्ट फॉर द पिझंट, फॉर द फार्मर इन हिज फिगर डार्क अगेन्स्ट द इव्हिनिंग स्काईज. आणि मग ही कवयित्री म्हणते की मावळत्या सूर्याच्या संधी प्रकाशामध्ये त्याची काळी आकृती त्याला त्या नांगरलेल्या शेतामध्ये दिसते.
विशेषतः सुरुवातीच्या ओळींमध्ये कवयित्री काय म्हणते, तो जो शेतकरी आहे तो कसा आहे, तो गरीब आहे, त्याचे कपडे जीर्ण झालेले आहेत, तो वयानं म्हातारा आहे आणि हा कष्टकरी शेतकरी चिकाटीनं त्याच्या शेतामध्ये काम करताना पाहून कवयित्रीच्या मनामध्ये त्याच्याविषयी विलक्षण आदराची, आपुलकीची भावना दाटून येते आहे. ओल्ड इन रग्स ही पेशंट स्टँड्स लुकिंग ऑन, म्हणजे त्याला पाहिल्यानंतर आय फील अ थ्रिल, म्हणजे त्याच्याबद्दल या कवयित्रीच्या मनामध्ये आपुलकीची भावना आलेली आहे, दाटून आले. गरीब शेतकरी आहे, कपडे जीर्ण झालेले आहेत, कष्ट करतो आहे, राबतो आहे. लुकिंग ऑन आय फील अ थ्रिल. ब्लॅक अँड हाय हिज शेल्यूट dominates the furrow's deep. The poetess perceives a feeling of respect for the peasant. His figure, dark against the evening skies, towers over the plowed soil. That farmer is ready for the task at hand. हातातलं काम तो आता पूर्ण करतोय. That farmer is going to sow the seeds which sometimes in future he will harvest. The old farmer walks up and down and scatters. Dominates the furrows deep. What is meant by furrows? Furrows means त्यानं नांगरणी केलेली जी चर आहे त्याच्यामध्ये तो बिया हे करतो आहे, त्या बियांची बेळणी करतो आहे. नाऊ टू सो द टास्क इज सेट, सून शाल कम अ टाईम टू रीप. आणि तो त्या ठिकाणी बिया पेरतोय आणि एक आशा करतोय की आपल्याला यावर्षी तरी चांगलं पीक येईल. मार्चेस ही अलॉंग द प्लेन टू अँड फ्रो अँड स्कॅटर्स वाईड फ्रॉम हिज हँड्स द प्रेशियस ग्रेन. द ओल्ड फार्मर वॉक्स अप अँड डाऊन. टू अँड फ्रो म्हणजे अप अँड डाऊन, मागे पुढे तो चालतो आहे. The old farmer walks up and down and scatters the seeds. तो बिया त्या ठिकाणी पसरवतो आहे. He is going to sow the seeds which sometimes in the future, कधीतरी भविष्यामध्ये आपल्याला त्याचं पीक मिळणार आहे. He is optimistic. तो आशावादी आहे की आपल्याला पीक येईल. And he will harvest. The old farmer walks up and down and scatters the seeds. तो बिया पसरवतो आहे. आणि बघा शेवटच्या ओळींमध्ये काय म्हणलेलं आहे, मार्चेस ही अलॉंग द प्लेन टू अँड फ्रो अँड स्कॅटर्स वाईड. स्कॅटर्स वाईड म्हणजे तो बिया पसरवतो आहे. फ्रॉम हिज हँड्स द प्रेशियस ग्रेन, आणि ते मौल्यवान बियाणं तो त्या ठिकाणी त्याच्या हातातून तो पसरवतो आहे. म्यूज आय ॲज आय सी हिम स्ट्राईड. म्यूज म्हणजे गुंग होणे, विचारमग्न होणे, आणि कवयित्री मग तिच्या विचारामध्ये मग्न झालेले आहे. म्यूज आय ॲज आय सी हिम स्ट्राईड. स्ट्राईड म्हणजे लांब पावलं पुढं टाकत जाणे. ज्यावेळेला ती कवयित्री त्या शेतकऱ्याला त्याची पावलं मोठ्यानं पुढं टाकत असताना पाहते, त्यावेळेला ती विचारामध्ये गर्क होऊन गेलेली आहे. ते मौल्यवान मोती तो ओळीने ज्यावेळेला जमिनीत पसरतो, हे काम ज्यावेळेला कवयित्री बघते त्यावेळेला ती विचारामध्ये मग्न होते आहे. द पोएट इन डीप थॉट वॉचेस दॅट फार्मर दॅट पिजंट. ती विचारामध्ये मग्न झालेली आहे कवयित्री. दी पोएट डीप इन थॉट वॉचेस दॅट पिजंट दॅट फार्मर हु इज सोईंग द प्रेशियस सीड्स. बघा प्रेशियस सीड्स म्हटलेलं आहे, त्या बियाणांना मौल्यवान म्हटलेलं आहे. आपण नंतर त्याच्यावरती चर्चा करणार आहोत की कोणते फिगर ऑफ स्पीच वगैरे वापरलेले आहेत. आणि इन द लास्ट 4 लाईन्स बघा, डार्कनेस डीपन्स फेड्स द लाईट नाव इज गेस्चर्स टू माइन आईज आर ऑगस्ट अँड स्ट्रेंज हिज हाईट सीम्स टू टच द स्टॅरी स्काईज. ही इज नोबल अँड इम्प्रेसिव्ह फिगर. त्या शेतकऱ्याची जी प्रतिकृती आहे, तो जो दिसतोय तो नोबल इम्प्रेसिव्ह फिगर असं कवयित्रीला वाटतं. दॅट फार्मर सीम्स टू टच द स्टॅरी स्काय फ्रॉम वेअर शी इज वॉचिंग. आणि मग तो जो शेतकरी आहे, उजेड आता जो आहे तो हळूहळू आता मंदावत चाललेला आहे. डार्कनेस डिपन्स म्हणजे अंधार गडद होत चाललेला आहे. अँड फेड्स द लाईट, आणि जो
उजेड आहे तो मंद होत चाललेला आहे, अंधार गडद होत चाललेला आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर नाऊ हिज गेस्चर्स टू माइन आईज, आणि त्या पार्श्वभूमीवर त्या कामात घडलेली त्या शेतकऱ्याची जी मूर्ती आहे ती कवयित्रीला विलक्षण ओजस्वी अशी भासते आहे. हिज गेस्चर्स टू माइन आईज आर ऑगस्ट. ऑगस्ट याचा अर्थ जसा आहे की ओजस्वी किंवा डिग्निफाईड, इम्प्रेसिव्ह, नोबल असा त्याचा अर्थ आहे ऑगस्ट. आर ऑगस्ट अँड स्ट्रेंज हिज हाईट सीम्स टू टच द स्टॅरी स्काय. दॅट फार्मर इज लुकिंग नोबल. ऑगस्ट हा जो शब्द आहे तो याच्यासाठीच वापरलेला की तो इम्प्रेसिव्ह वाटतो आहे कवयित्रीला. दॅट फार्मर इज नोबल अँड इम्प्रेसिव्ह लुकिंग टू द पोएटेस. दॅट फार्मर्स फिगर इज लुकिंग इम्प्रेसिव्ह. That peasant or that farmer seems to touch the starry sky from where that poetess is watching. जणू त्या शेतकऱ्याची प्रतिमा, त्याची प्रतिमा त्या कवयित्रीला आभाळा एवढी प्रभावी आणि उदात्त झाल्यासारखी वाटते आहे. तो शेतकरी इम्प्रेसिव्ह वाटतो आहे आणि त्याची जी प्रतिमा आहे ती जी कवयित्रीला तिच्या त्या वरांड्यामधून, त्याच्या त्या पोर्चवेमधून ती पाहते आहे, त्यावेळेला ती त्या कवयित्रीला आभाळा एवढी प्रभावी आणि उदात्त झाल्यासारखी वाटते आहे. आर ऑगस्ट अँड स्ट्रेंज हिज हाईट सीम्स टू टच द स्टॅरी स्काय. आणि म्हणून म्हटलं की स्टॅरी स्काय, आभाळा एवढी प्रभावी अशी त्याची ती इमेज कवयित्रीला भासते आहे. सो डिअर स्टुडंट, हिअर दिस पोयम इज completed. In the next video we will discuss about the questions, the poetic technique, the rhyme scheme used in this poem, technique and style, and the appreciation of the poem. We will see in the next video. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या कवितेच्या महत्त्वाच्या प्रश्नांवरती आणि पोएटिक स्टाईलवरती आपण चर्चा करणार आहोत. टुडे वी स्टॉप हिअर.